नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत। जैन बोर्डिंगचा विषय रवींद्र धंगेकर यांनी जितक्या जोरात उसळवला त्याला तितक्याच वेगाने मुरलीधर मोहोळ यांनी खाली आणला। यामध्ये हार कोणाची आणि जीत कोणाची हे जर फुटपट्टीवर मोजायला गेलं तर कोणत्याच राजकीय इंजिनियरला ते जमणार नाही। पण यात बाजी मारली ते मुरलीधर मोहोळ यांनीच हे अत्यंत ठळकपणे दिसून आलं। किंबहुना त्यांनी ते प्रॉपर चॅनलद्वारे हायलाइट केलं। मुरब्बी राजकारणी कोण, तर जो काही वेळा काळाची आणि भावनिकतेची चाहूल घेऊन 2 पाऊल मागे येतो, आत्ताच्या हजारोंची सोडून भविष्यात लाखोंची उडी मारण्यासाठी। मुरलीधर मोहोळ यांनी नेमकं तेच केलं। बॉलिवूडमधील सरकार चित्रपटातील एक फेमस डायलॉग आहे जो बच्चन यांच्या तोंडी आहे आणि तो म्हणजे शुरुआत तुमने की थी और इसे खत्म हम करेंगे। सध्या तरी मुरलीधर मोहोळ यांनी राजकारणातील बच्चन तेच आहेत हे दाखवून दिले आहे। आता राहिली गोष्ट रवींद्र धंगेकर यांची, तर त्यांनी आपल्या आक्रमक कृतीचा पक्ष नेमकेपणाने निवडला आणि पुणे शहरात आपली ताकद दाखवायलाच लागेल या हट्टाने उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंना पुण्यातील भेटीत फक्त पटवूनच दिले नाही, तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या एकला चालो रे या मोहिमेला काही प्रमाणात व्यसन देखील घातली। रवींद्र धंगेकरांना हे नक्कीच माहिती आहे आणि इतिहास गवाह आहे की जेव्हा जेव्हा स्वतंत्रपणे आणि स्वबळावर निवडणुका लढवल्या गेल्या तेव्हा तेव्हा त्याचा फायदा फक्त आणि फक्त भाजपला झालेला आहे। आणि रवींद्र धंगेकर यांनी हेच एकनाथ शिंदेंना समजावून सांगितले असणार, जेणेकरून आतून दुखावलेल्या सीएमचे डीसीएमने डिमोशन झालेल्या एकनाथ शिंदेंनी या शोला हिरवा सिग्नल दिला असणार। रवींद्र धंगेकर यांनी एकाच वेळी 2 मातब्बरांवर, जे एकाच पक्षाचे, एकाच भागातील, एकाच विचारसरणीचे परंतु वेगवेगळी कार्यशैली असलेल्या चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सोबतच तिसऱ्यावर देखील नेम साधला आणि ते म्हणजे चारचाकीमध्ये फिरून साथ देणाऱ्या, पदाची अपेक्षा बाळगणाऱ्या, न मिळाल्यास क्षणात पक्ष बदलणाऱ्या, वेगळ्या धाटणीच्या नव्या कार्यकर्त्यांच्या फौजेवर। कारण या प्रकरणामध्ये एका गोष्टीची खूप प्रखरतेने उणीव जाणवली आणि ती म्हणजे मोटारसायकलवर स्वतःच्या खिशातून 100चे पेट्रोल टाकून, प्रसंगी वडापाव खाऊन, वेळेचे कोणतेही बंधन न पाळता, पदाची कसलीच अपेक्षा न बाळगता, उन्हातानात सावलीसारखे सोबत फिरणाऱ्या, प्रसंगी पोलिसांच्या केसेस अंगावरती घेणाऱ्या, आयुष्यातील आपल्या महत्त्वाची वर्ष पक्षासाठी दिलेल्या एकनिष्ठ असणाऱ्या मूळ कार्यकर्त्यांची फौज। कारण कोणत्याही पक्षाला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्त भीती असते ती म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची। आणि म्हणूनच रवींद्र धंगेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी हा खडा टाकून एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला, त्यांच्याकडून प्रतिहल्ला होत नाही हे लक्षात घेतले आणि नेमकी हीच दुखरी नस सध्या रवींद्र धंगेकर यांच्या हातात आली आहे आणि त्याचमुळे आपले निवडणुकीमध्ये फार काही नुकसान होणार नाही याची त्यांनी खात्री बाळगून चोहू बाजूंनी पुण्याचे सध्याचे कारभारी असणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावरती हल्ला चढवला, यात कोणतीच शंका नाही। तसेच आपल्या पक्षाला सोबत घेण्याशिवाय भाजपला पर्याय नाही याची देखील झलक दाखवली। जर युती झाली तर उद्या रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ यांचे गुणगान करून, त्यांनी घेतलेल्या माघारीच्या भूमिकेचे समर्थन करून पुणे महानगरपालिकेत मांडीला मांडी लावून सत्तेचा उपभोग घेतील आणि युती न झाल्यास त्यांच्यावरच बरसतील। आता या सर्वातून कसेबसे सावरल्या भाजपला युतीसोबत जाण्याचे आडाखे कसे जुळवायचे आणि त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्यांचा शोध घेण्याची उपरती कधी आणि कशी होतीये हे येणारा काळच ठरवेल। समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा।